आणि मराठा आरक्षणावर पुन्हा टांगती तलवार आहे, कारण कोणतीही भरती किंवा दाखले हे कोर्टाच्या निर्णयाशिवाय नको। दाखले देताना कोर्टाचा निर्णय अंतिम असेल असे निर्देश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। सदावर्तेंच्या याचिकेवर पुढील सुनावणी 12 मार्चला होणार आहे। तोपर्यंत हायकोर्टाचे हे निर्देश राज्य सरकारसाठी बंधनकारक असतील। या कायद्याला सुद्धा आज आज जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम सोमवारपर्यंत। आजचे अर्ज म्हणजे सोमवारपर्यंत सुद्धा या कायद्याचं आयुष्य जे आहे ऑक्सिजनवरला आहे आणि सोमवारीच्या नंतर मंगळवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे। म्हणजे आज 2 दिलासे मिळालेले आहेत आणि खरोखर आज आनंदी आहोत की येणाऱ्या मंगळवारी पुन्हा माननीय न्यायालयाने तातडीने सुनावणी ठेवली। हाय ऑन बोर्ड ठेवलेलं आहे हे प्रकरण आणि म्हणून खुल्या वर्गाच्या आशा आता पल्लवित झालेल्या आहेत की राजकीय हवसापोटी आणलेला कायदा टिकणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली। अपोजिट साइडने नोकर भरतीसाठी आणि आरक्षणासाठी स्टे मागितला। कोर्टाने स्पष्ट स्टे द्यायला नकार दिलेला आहे। हे मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विजय आहे। लक्षात घ्या की जे आता जी मेगा भरती चालू आहे आणि त्या मेगा भरतीमध्ये मराठा समाजाला जे प्रतिनिधित्व मिळणार आहे ते प्रतिनिधित्व आता मिळणार जवळपास जर बघायला गेलं तर 40,000 मेगा भरती आहे। पोलीस 17,000 आणि बाकीचे घेतलं तर 40,000। त्यामध्ये 10% जे मराठ्यांना जे आता नवीन एससीबीचे आरक्षण आहे त्या आरक्षणाला स्टे द्यायला कोर्टाने नकार दिलेला